अमाय बाई पाय भले पाहिलं अन सटकन उठले. हा अन कुठं चालले काय माहित घाई घाईनं. प्रकाशचे बाबा कुठं निघाले? अरे या शांती तू कणी खरंच सांगतो, लय बेकार आदत आहे, पण लयच बेकार सवयी आहे. जेव्हाही मी घराच्या बाहेर जातो कामीच जातो ना, मग मागून आवाज द्या लागते काय कामी जाणाऱ्या माणसाले. हे सवय सुधरव म्हटलं. कामीच जातोच तुम्ही. लय बेकार सवयी आहे, पण 1000 वेळा सांगतो मी की मी कामी जातो, मला मागून आवाज नको देत जाऊ. पण जाणून बुजून त्या चुका तू वारंवार करतो म्हटलं. हो माही गलती आहे, मी तुम्हाला आवाज दिला मान्य करतो मी. माही गलती तर झालीच. पण तुम्ही सांगा, आज सणाचा दिवस आहे, तुम्ही कुठे चालले, कोणत्या कामी चालले? जायच्या पहिले सांगता नाही येत का शांती मी वावरात चाललो, शांती मी अमक्याच्या घरी चाललो, शांती मी तिथं चाललो, शांती मी हैदराबादले चाललो. सांगून नाही जाता येत काय? एक दोन शब्द बोला ना तुम्ही, मला सांगा तर माहीत तर राहिलं पाहिजे ना का माया नवरा कुठं आहे, काय आहे, कोणा संग आहे, अमकी संग आहे का ढमकी संग आहे, कोण्या माणसा संग आहे. तर तुझ्या म्हणणं काय आहे की मी बायका संगच घुमत राहतो काय कामं धंदे सोडून? सांग आता तू, सणाचा दिवस आहे, डोकं खराब नको करू. तशी नाही म्हणून राहिली, पण तुम्ही सांगत जा ना घरून जाता तेव्हा. मले नाही सांगत काही नाही, उगे मुगे निघून जाता बापा. कुठं जाता काय जाता, कामी जातो मी कामी जातो मी, असे कोणते कामं राहते तुमच्या मागत? दुनियाभराचे कामं काय तुमच्याच मागं आहे काय? बाकीचे लोक आहे, बाकीचे लोक कामं करते, तर मग ते काय घरी सांगत नसते काय? कामी जातो मी कामी जातो मी, कोणत्या कामी चालले होते आता तुम्ही? अंबादास भाऊच्या घरी जात होतो मी, काम आहे मला त्याच्या संग. त्याच्यानं चाललो होतो मी त्याच्या घरी. जा ना तर मग, तुम्हाला मनही आहे काय जावाले? जा तुम्ही, बसा, काय काम आहे काम करा. विचारपूस करायचा आहे का अजून कोणतं काम आहे? पण मला तर सांगत जा, मला तुमच्या गोष्टी माहीत राहिल्या पाहिजे. बरं जाऊ दे, माझी गोष्ट सोड तू आता. पहिले तू सांग काय म्हणत होती मला. असं कोणतं अर्जंट काम आलं होतं तुले का मला मागून आवाज दिला त्या? मागून टोकलं, सांग आता कोणतं काम आलं होतं? कोणतं काम आलं होतं म्हणजे कामच नाही राहत काय तुमच्या संग मले? एक तर प्रकाश घरी आहे नाही, तो येईन संध्याकाळी. बाहेर गावी गेला तर मग आता आंब्याचे पानं, निंबाचे पानं, तोरण गिरण नाही बांधा लागणार काय घराले? आता ती आंब्याचे पानं आणाले मी वावरात जाऊ काय घरचे कामं धंदे सोडून? एवढं तर तुम्ही करूच शकता ना. फुलं आणून द्या झेंडूचे. ठीक आहे ना, आणून देतो ना मग. आताच पूजा करून राहिली काय तू? आता नाही तर कधी करन मग मी? 2 वाजता घेऊन या ना तुम्ही पटकन, तोरण वरण बांधून घेतो. बाकीच्या लोकांच्या घरी जाऊन बांध तुम्ही गावात. चालले ना आता जाऊन पाहिजे म्हटलं, लोकांच्या घरी तोरणही झाले असन बांधून, अंग पाय धुईदाय करून पूजा उजा. आणि आपली तर आंब्याचे डारा नाही, काही नाही ना, निंबाचे पानं ना फांद्या, काहीच नाही. सगळ्याच्या घरी सणासारखा सण वाटत असन, पण आपल्या घरी सणासारखा सण नाही वाटून राहिला मला. बरोबर आहे ना, सणासारखा सण कसा काय वाटन? जोपर्यंत तू माझ्या जीव नाही खात, माझ्या डोकं खराब नाही करत, तोपर्यंत तुला शांती कुठं भेटते? मला परेशान करण्यात तुला मजा येते म्हटलं. काय झालं आई, कायचा आवाज होय म्हटलं सकाळी सकाळी? विचार ना त्यालेच, विचार काय झालं तर. काय झालं बाबा, काय झालं? काय झालं बाई? काही नाही झालं म्हटलं. आजच आहे काय आपल्या घरी, रोजच राहते. आई काय झालं? काय होईन व? यायला समजत नाही, आज सणासुदीचा दिवस आहे बा. तांब्याचे पानं गिनं आणून द्या, डारागिरा आणून द्या, निंबाचे फांद्या पाहिजे. तर आणून नाही द्याव काय ना, तोरण गिरण नाही बांधा लागणार काय? आता आपल्याला घरचे कामं आहे, झाडू आहे, पूजा आहे, सणाचा दिवस आहे. अजून 2-4 कामं जास्तच निघते सणाच्या दिवशी. तर यायनं म्हटलं घरी बसल्यापेक्षा आतापर्यंत घरीच बसले होते. बाहेरून पाहिलं ना मी तुम्हाला, मस्त पाय पसरून सोप्यावर बसले होते. आणि मी घरात आली तर सटकन उठले आणि चालले बाहेर, चालले आणि सांगतही नाही कुठं चालले, काय चालले. चालले तुरु तुरु. तू सांग, तू कुठे जातं तर मी का प्रत्येक गोष्टीचा हिसाब ठेवतो काय? कुठं गेलती, काय गेलती, कोणाच्या घरी गेलती, कायच्यासाठी गेलती, कोणतं काम आलं होतं? मी हिशोब ठेवतो काय म्हटलं कोणत्या गोष्टीचं? मग तू कोण माझ्या मागच लागली राहतं? कुठं गेलते, कायले चालले, कोणाला भेटायला चालले? मी हिशोब नाही घेऊन राहिली तुमच्या संग ना, हिशोब ठेवून राहिली. माया एवढंच म्हणणं आहे का तुम्ही घरातून बाहेर जाता तर सांगत जा का मी याच्या घरी चाललो, मी वावरात चाललो, मी मार्केटमध्ये चाललो. आम्हाला तर माहीत राहिले पाहिजे. आणि मग तुम्हाला फोन लावता, तुम्ही फोनही नाही उचलत. हे तर तुमची बिमारीच आहे, फोन न उचलण्याची. आई राह ना तुम्ही शांत, कायले तोंडाले तोंड देत? बाबा तुम्ही शांत राहा म्हटलं, तुम्ही आवाज कमी करा. दोघे जण सारखेच होऊन जाता तुम्ही. आई शांत नाही राहत ना, तुम्ही शांत नाही राहत. दोघांपैकी एक तर जण चुप राहत जा. बरं ठीक आहे, आता बबिता म्हणून राहिली तर मी शांत आहे. आणि काय आंब्याचे फांद्या पाहिजे, काय पाहिजे आणून देतो म्हटलं मी वावरातून. पहिले आणून देतो मी, आता माझ्या कामधंदे सोडतो आणि आता वावरात जातो.
हो तर आणून द्या मले आंब्याचे फांदण डाऱ्या आणून द्या, मग मी काहीच नाही म्हणत तुम्हाला. पहिले आमचं काम करा ना मग तुमचे कामं करत जा बा. पहिले घरचं पाच जा. हा कामं दुनियाभराचे राहते म्हटलं. हा तुमचे तेच मित्र आहे, कामं आहे, हे डमका आहे ढमका आहे. हा दुनियाभराचे आहेच आहे म्हटलं तुमच्या मागं. पण पहिले घरी काय आहे, हा पहिले घरी महत्त्व देत जा, घराले घरच्या लोकायले, हा सणासुदीले, आणि मग बाकीचे कामं करत जा. आता मी माझ्या मैत्रिणीच्या घरी जातो बसाले. हा तर अशीच जातो काय मी कामधंदे सोडून गेली काय सकाळी सकाळी बसाले? मला माहीत आहे ना आज सणाचा दिवस आहे. हा झाडू पोछा लावला, आंघोळ केली, हा फुलं तोडून आणले, हा करून राहिली ना मी कामं. आणि जेव्हा मला रिकाम पण भेटते दुपारी तेव्हा जातो बा टाइमपास करायला. तर त्यात काय प्रॉब्लेम मग? हा मी गलतीच नाही राहत म्हटलं, मी चुकत नाही. हा चुकीचं तुम्ही वागता, हा तुमचं चुकते. बरं ठीक आहे, लाव माझ्यावर आरोप लाव म्हटलं, जेवढे आरोप लावायचे तेवढे लाव. जाऊ मी का अजून राहिलं म्हटलं काही बाकी? हा अजून काही राहिलं असेल तर सांगून दे, बोलून दे, मनात नको ठेवू. हा राहिलं ना अजून तुम्हाला मनाचं म्हणणं. हो ना, गुढीपाडव्याचा दिवस आहे तर तुम्हाला काही म्हणणार बी नाही काय मी. हा तर म्हटलं तुम्हाला गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सूर्याचे किरण फुलांची उमलती कळी, सूर्याचे किरण फुलांची उमलती कळी, नव्या वर्षात मिळो तुम्हाला, नव्या वर्षात मिळो तुम्हाला सुख शांती भरभराट आणि प्रगती. हो ना, आज म्हटलं गुढीपाडव्याचा दिवस आहे तर काही म्हणूही नाही काय तुम्हाला. तर म्हटलं गुढीपाडवा आणि मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सूर्याचे किरण फुलांची उमलती कळी, सूर्याची किरण फुलांची उमलती कळी, नव्या वर्षात मिळो तुम्हाला, नव्या वर्षात मिळो तुम्हाला सुख शांती भरभराट आणि प्रगती. सुख शांती? हा सुख शांती ठेवतं काय म्हटलं तू घरात? बरं ठीक आहे, तुम्हाला पण मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. शांती ठेवत जाय म्हणतं. हा शांती आहे, पहिले तू शांती ठेवत जाय, मग सगळं काही शांत राहते. जा ना आता. हो. ए बाबा बरोबर नका लागत जाऊ, नका बोलत जाऊ बाबाले. अमाय तर मी काय खरं खरं बोलतो काय व? हा आता आम्हाला सवयच आहे ते, जोपर्यंत आम्ही एकामेकासंग भांडणार नाही तोपर्यंत आम्हाला चांगलं वाटत नाही ना. हा तोपर्यंत गमतच नाही म्हटलं. जोपर्यंत आम्ही एकामेकाला बोलणार नाही तोपर्यंत चैनच नाही येत ना. हा दिसणार नाही तर मग कधी येते घरीन कधी मी बोलतो, कधी येते घरीन कधी मी बोलतो, चालूच राहते. हा आता तू सांग, आज हे मला दिसले तर मी त्याला बोलले, आणि कधी कधी काय होते मी चुपचाप राहीन तर हे माया मागा लागते ना, जाणून बुजून लागते ना. हे म्हटलं आमचं प्रेम होय, एकामेकाला बोलल्याशिवाय एकामेकाशी भांडल्याशिवाय आमचं भागतच नाही ना. तर तुला काय वाटते आम्ही खरं खरं भांडतो काय? हा आता भांडलं ते गेले वावरात, मी करतो आता पूजापाती. हा माया मनात काही राग आहे काय ना? त्याच्या मनात राग राहत, तिच्या तिथं बोलतो आणि तिच्या तिथं बोलतो. मनात राग नाही धरून ठेवा लागत. हा राग म्हटलं आपल्याला नुकसान पोचवते, म्हणून राग कधीच नाही ठेवा. आपलं मन प्रेमळ ठेवा, प्रेमळ. मला वाटलं खरंच भांडून राहिले तुम्ही दोघही जण, जोराजोरात आवाज येत होता तुमचा. नाही हो, सहज होय, ते जाणून बुजून बोलत होती मी त्याले, जाणून बुजून डाटत होती. आता बोलली तर गेले ना, आता चुपचाप गेले ते. आता तिकून येईन, पानं वान आणून देईन, चहा नाश्ता करून झालं. हा सगळं ठीक. नवरा बायकोमध्ये होतेच राहते छोटे मोठे बोलणं, हा भांडण होतच राहते. तर काय सिरियस घ्या लागते काय? रोजच आहे म्हटलं ते, आजच थोडी आहे. हो ते आहे. बरं आता काय करू आई मग? एक काम कर ना, फुलं तोडून आणले तर मी हार वार बनवतो म्हटलं, तू नाश्त्याचं पाहून घे. हा मग अजून स्वयंपाकाला लागन लवकर. ठीक आहे नाही हो, तर नाश्ता वाश्त्याचं करून घे, मग नाश्ता वाश्ता करून घेऊ आणि मग स्वयंपाक होत राहते आरामात. हा मग स्वयंपाक करू लागन मी बी. ठीक आहे ना. आणि याच्या आंघोळा नसून झाल्या दोघाही जणाचे तर करून दे त्याले. हा नवीन कपडे घालून दे जा. बरं चाल, मग मी हारवार बनवून ठेवतो, रांगोळी गिंगोळी काढतो. ठीक आहे नाही. आई बाबा राहा म्हटलं, आता 2-3 महिने इथंच राहा. नाही रे, गावाला जाईन ना. तिकडे महेश कामाले की जाते तर घरी पाहिजे ना लेकरं गिकरं पाहाले, आणि तुझी वहिनी कामाला जाते, मग लेकरं कोण पाहिन तिथं? हो आणि गाई आहे म्हटलं घरी आहे, तर गाईचं शेण पोयटा सोडणं बांधणं हा करतो म्हटलं मी. आता इकडे आलो तर तिकडे वाका होऊन राहिला असं. गाई सोडणं बांधणंच आहे ना, तर गवाऱ्याला सांगितलं तर ते लोक सोडते म्हटलं, बांधते म्हटलं, सांगून द्यायचं फक्त. आणि गाई तर लवकरच सोडत असेल ना आता 9-10 वाजता. हो 10 वाजता सोडते गाई. मग गाई गी सोडून तर कामाला जाणं होते. नाही, गाई 10 वाजता सुटते, कामाले म्हटलं 7 वाजताच जाते. हा मग वाका होते ना गाई सोडायचा.
आता उन्हाळा नाही चालू आहे काय, उन्हाळ्याच्यानं सकाळूनच चालले कामाले. हो काय, तर पाहिजो म्हणा दादाले तिकडे गवाऱ्याला सांगून देजो म्हणा, करते ते बरोबर सोडणं बांधणं. आता जाऊ नका तसे, तुम्ही काही येत नाही लय लय दिवस. आता आले तर राहा म्हटलं इथंच, राहा 2-3 महिने. नाही रे, आम्ही फक्त गुढीपाडवा करायला आलो. आता तू म्हणत होता ये आई बाबाला घेऊन ये, तर त्याच्यानं म्हटलं चला बा, गुढीपाडवाचा सणही साजरा करणं होते आणि नातू नातीन संगही भेटणं होते म्हटलं, आणि तू ये संग भेटणं होते, त्याच्यानं आलो आम्ही 8 दिवसासाठी. नाही नाही, 8 दिवस नाही, तुम्हाला 2-3 महिने जाऊच नाही देत ना मी. असे कसे नाही राहत तर? हा, मी पोरग नाही होय काय? फक्त तोच होय काय महेश? हा, तोच होय काय म्हटलं, मी पोरग नाही होय? हा, सून आहे, पोरग आहे, नातू नाती नाही, इथं नाही गमत तुम्हाला? हा, महेश जेव्हा पाहिजे तेव्हा. हा, दादाचाच लाड आहे म्हटलं तुम्हाला, माझा लाडच नाही करत तुम्ही. तो काही एकटाच लाडाचा आहे काय फक्त? हा, एकटाच लाडाचा आहे काय? नाही रे, तसं नाही आहे काय, लेकराईमध्ये भेदभाव करतो काय आम्ही? तू बी लाडाचा आणि तो बी लाडाचा, काय ले तो लाडाचा. हा, दोन्ही लेकरं सारखेच आहे म्हटलं आमच्यासाठी. नाही तर काय, मग सारखेच आहे म्हटलं तुम्ही दोघे जण. पण आता तिकडे गाई गी राहते, आता तुमच्या घरी गाई नाही, ढोरं नाही, काही नाही. हा, फक्त कामाला जाणं आणि घरी येणं एवढंच आहे. हो काय, माय लेकरं नाही आहे काय? हा, इथं नातू नातीन नाही आहे काय? तिथं नातू नाती नाही तर इथे नातू नाती नाही ना. हा, मग प्रीती जाते कामाले, मी जातो कामाले, मग आम्ही बी तर लेकरं सोडूनच जातो ना. हा, लोकांच्या भरोशावर. मग तुमचंही काम आहे का तुम्ही आमची तर थांबले पाहिजे? हा, 4 महिने त्याच्या घरी राहता तर 4 महिने माझ्या घरी राहत जा. मी बी पोरगव आहे आणि दादाही पोरगव आहे. हा, तर काही दिवस त्याच्या घरी राहत जा, काही दिवस माझ्या घरी राहत जा. पाहू ना, आता 8 दिवस राहतो, गावाला जातो, मग बोलायला लागेल त्याच्या संग. असा म्हणत होता बा किशोर म्हणून. नाही नाही बाबा, ते पटतच नाही मला. काय आहे तर 8 दिवस नाही 2 दिवस नाही, तुम्ही आता 2-3 महिने राहा इथंच. आणि आता उन्हाळ्यात कोणते कामं धंदे राहत नाही, घरीच राह नाही म्हटलं, तर इथंच राहा मस्त तुम्ही. आणि आता म्हटलं लेकराची सकाळून शाळा लागन तर त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजेच ना, नाही तर मग गावभर घुमते. पाहू ना. पाहू नाही आई, राहा लागन म्हणजे राहा लागन. प्रीती, प्रीती, काय झालं? आईच्या गोळ्या म्हटलं सकाळच्या, तर दिल्या आईले गोळ्या? नाही, देवाच्या ना देतो ना आता. हो, देतो ना. मग करजो म्हटलं बाकीचे काम, पहिले आईले गोळ्या देऊन दे. नाव या माणसाले दम नाही. प्रीती प्रीती, हा, कालपासून नाचूनच राहिले मले. आता बाई घ्या म्हटलं, पाणी घ्या आणि गोळ्या घ्या. ठेवून दे ना प्रीती, ठेवून दे म्हटलं टेबलावर. प्रीती, लवकर स्वयंपाक बनवतो म्हटलं आज. हा, नाही तर स्वयंपाकालेच 12 वाजवशील. बनवतो ना, लवकर बनवतो. राजू, ड्रेस कोण काढला? मंगाचा ड्रेस चांगला दिसत होता. हा, तू 17 वेळा कपडेच बदलवतो वाटते. मंगाचा ड्रेस किती मस्त उठून दिसत होता तुझ्या अंगावर. आई, आता हाच घालतो ना मी, मला हा ड्रेस घालायचा आहे, हा ड्रेस आवडला. घालू दे ना आता त्याले, जो ड्रेस आवडला तो घालून राहिला. हा, तू कणी तुझ्यावानी शिकून राहिली पण लेकरायले. हा, तुला कसं साडी घालायला 1 घंटा लागते, तशी तू लेकरायला शिकून राहिली आता. ह्या ड्रेस घालत जाय, तो ड्रेस घालत जाय, तो ड्रेस घालत जाय. हा, एक कोणताही घालून घ्या चुपचाप. काय म्हटलं तुम्ही? मंगाचा ड्रेस चांगला होता एवढीच बोलली ना? काही जास्त बोलली काय मी? पण मंगाचा ड्रेस चांगला होता बा, काऊन काढला? हा, अशीच विचारून राहिली ना मी. काय झालं मग विचारलं तर? एवढ्या मोठ्यानं बोलून राहिले जोरा जोरात. तर मग राहू दे ना, त्याला जो ड्रेस आवडते तो ड्रेस घालू दे त्याले. हा, लेकराच्या याच्यात आपली मनमर्जी नाही कराव. लेकराची आवड अलग राहते, आपली आवड अलग राहते. घालू दे आता, त्यानं घातला तर त्याच्यात बी हे काऊन घालतं ते काऊन घालतं, लेकराच्या मतानं राहू देत जाय त्याले. हे ना, कालपासून लय तोंड चालून राहिले म्हटलं. आई बाबा आले का नाही? हा, त्याच्यानं थोडेसे हवेत उडून राहिले हे. पण यायला काही बोलता नाही येत आता यायच्या समोर. हा, जाऊ दे, आई बाबा गेल्यावर सांगतो मग मी, काढतो मग यायची वरात. हा, कालपासून पाहून राहिले मी, प्रीती प्रीती प्रीती. हा, नाव चेन नाही बाबा मला. आणि बोलून राहिले तर त्याच्या समोर, हा, माय बापा समोर मी इन्सर्ट करून राहिले. आता ऐकून घेतो मी, चुपचाप ऐकून घेतो. आणि मग म्हणन मी, बोलायचं राहते हा तर एकट्याच बोला. हा, सगळे समोर बोलून राहिले मले. काय झालं आता? हा, काय झालं म्हटलं, काऊन पाहून राहिली रागानं? काही वाईट बोललो काय मी? काही नाही झालं. अजून काही पाहिजे काय म्हटलं? आणून देतो बा, म्हणून उभी आहे. सांगा ना काही पाहिजे असेल तर, मग अजून कामात लागन मी स्वयंपाकाले. हा, स्वयंपाकाले बसन आणि तुम्ही मग आवाज द्या प्रीती प्रीती. हा, काही राहिलं असेल तर सांगून द्या म्हटलं आताच. नाही आता काही नाही पाहिजे, कर ना तू कामं कर. काही लागन तर घेऊन घेईन मग मी. बर, मस्त मीटिंग चालू आहे आता यायची. 2-3 दिवस चांगलीच मीटिंग चालू राहील वाटते. आई, गोळी घे म्हटलं, काही टेन्शन नको करत जाऊ. हा, मस्त आराम कर, आता काही जावाचं नाही. हा, 2-4 महिने. बापा, 2-4 महिने माझी जीव खाईल काय बापा हे? हा, सासू सासरे तर एवढे नाही बोलत, पण हेच म्हटलं, हेच सासू बनते आणि हेच सासरे बनते. सासू सासरे आले त्याचा तर त्रास नाही आहे. हा, ते बोलतही नाही, उगे मुगे जेवण करते बसते. हा, पण हे म्हटलं राजूचे बाबा यायचा त्रास जास्त होऊन राहिला. हे जास्त हवेत उडून राहिले आता. जाय मग पटकन स्वयंपाक करून घे म्हटलं, मग अजून पूजा करायला टाइम होईल. हो, बनवतो ना.
बाई राणी दे ना मग तू आईला आवाज. आवाज देऊन दे म्हटलं, पूजा करून घेऊ. हो बाबा येते ना, आई येऊनच राहिले. 5 मिनिट थांबा तुम्ही, आई बाहेरच येते आरतीचं ताट वाट घेऊन. हो लवकर ये ना, मला पूजा उजा करून घेऊ, भूक लागली मला लय जोरात. येऊनच राहिले. बाबा ड्रेस कसा वाटून राहिला पहा ना इकडे. अरे वा, मस्त घातला राणीनं ड्रेस. मस्त आहे मस्त आहे. हो मी शाळेत घालून जाईन. बरं जाजो 31 तारखेला घालून जाईन बाबा मी. हो जाजो ना, घालून जाजो. दे ना मग तू आईला आवाज दे. आई ये ना, किती वेळ आहे, बाबा बोलावून राहिले, ये लवकर. काय बरं घरात जाय. बरं आणतो मी आईले बोलावून. हो आणि स्वरूपले पाहिजे. झाली आपली पूजा. हो नाही चालायचं मग आता खाली. हो चला ना खाली, चाला ना, झाली ना आता आपली पूजा. वाढ मग टाटं गिटं जेवण करून घेऊ. चला मग मित्रांनो, तुम्हाला पण गुढीपाडवाच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.